नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. आज आपण संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात आलो आहोत. फुलं, हिरव्या भाज्या आणि सणांची लगबग, सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे. मकर संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तर निसर्गाशी जोडलेला उत्सव आहे. हंगामातील ताज्या भाज्या, सुंदर फुलं आणि नव्याची सुरुवात ही खूण आहे. विविध प्रांतांमध्ये संक्रांती ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ह्या सणाला विविध प्रांतांमध्ये कुठे भोगी तर कुठे पोंगल ह्या विविध नावाने ओळखले जातात. पंजाबमध्ये याला लोहरी म्हणतात. हा सण खूप खास मानला जातो आणि खूप उत्साहात साजरा केला जातो. भोगीनंतर रात्र लहान होते आणि व दिवस मोठा होतो. याला उत्तरायण असेही म्हणतात. सर्व भाज्या एकत्र करून जी भाजी बनते त्याला भोगीची भाजी म्हणतात आणि ही भाजी खूप छान लागते. यामध्ये वांगं, गाजर, मटार, मिरची, शेवगा, पालेभाज्या असं सर्व काही जातं. मला ही भाजी वाटण करूनच आवडते, त्यामुळे मी ही भाजी वाटण करूनच केलेली आणि खूप टेस्टी झाली होती. घरातल्यांनाही सगळ्यांना खूप आवडली. याची मी रील टाकलेली आहे यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती. एकदा नक्की पहा. भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी पण करतात. परंपरा जपणं म्हणजे भूतकाळात अडकणं नाही, तर त्यातून नवीन ताकद घेऊन पुढे जाणं. सुगड किंवा खण असेही याला म्हणतात. कोणी याची पूजा भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी पण करतात. मी भोगीच्या दिवशी करत आहे. तर अशा पद्धतीने मी सुगड स्वच्छ धुवून त्याचं पूजन करून घेतलेलं आहे. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.